नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपली जुनी माती नवी पिढी या यूट्यूब चॅनेलवर. तर आमच्या इकडे आज छान असा पाऊस चालू झाला आहे. हे पहा, आमच्या शेतातलं दृश्य किती सुंदर पाऊस पडत आहे. त्यामुळे मी आज बनवणार आहे गरमागरम ब्रेड पॅटीस. पाऊस पडला की आपल्याला काहीतरी छान खमंग आणि गरम गरम खावंसं वाटतं. यासाठी मी येथे घेतलेले आहेत 7-8 बटाटा. याला आता आपण छान कुकरमध्ये शिजवून घेऊया. येथे मी बटाटा छान शिजवून घेतलेला आहे. आता याला आपण एका भांड्यात काढून घेऊ. त्याचे सगळं स्वच्छ साल काढून पॅटीसची तयारी येथे करून घेऊया. भजी खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं. बटाटे छान बारीक करून झालेले आहेत. बटाटे एकजीव करून छान कुस्करून घ्यायचं आहे. येथे यामध्ये बेसिक मसाले, हळद, लाल तिखट, ओवा, धने जिरे पूड हे सगळं साहित्य येथे घालून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ. ओवा हातावर थोडासा चोळून घालायचा म्हणजे याला खमंग ओव्याचा वास लागेल. आलं लसूण पेस्ट आणि वरतून अशी हिरवीगार कोथिंबीर. याला हातानेच आपण सर्व मिक्स करून घेऊ. कलर येण्यासाठी थोडंसं यामध्ये तेल घालायचं आहे म्हणजे आपल्या सारणाला छान असा लालसर कलर येईल. हे आता मिक्स झाल्यानंतर येथे बेसन घेतलेलं आहे मी. 1 वाटी बेसन. याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ. मीठ प्रमाणातच घालायचं कारण आपण बटाट्याच्या भाजीमध्ये मीठ घातलेलं आहे. थोडासा येथे पण ओवा आणि अर्धा चमचा खायचा सोडा घालायचा आहे. यासाठी येथे मी सँडविच ब्रेड वापरलेले आहेत. तुम्ही कुठलाही ब्रेड वापरू शकता. सारण मी एका ताटामध्ये काढून घेते. छान आपलं सारण तयार झालेलं आहे. आता आपण याला ब्रेडवरती लावायला चालू करू. हे पहा, या पद्धतीने सारण ब्रेडवर पसरून घ्यायचं आहे. तुम्ही हे हिरव्या मिरचीचंही बनवू शकता. माझ्या मुलाला आणि मुलीला लाल तिखटाचं आवडतं त्यामुळे येथे मी लाल मिरची पावडर वापरलेली आहे. हिरव्या मिरचीचंही छान लागतं. यावरती दुसरी ब्रेड स्लाइस ठेवून याचे छान 4 कट करून घ्यायचे आहेत. आपण याला त्रिकोणी आकारामध्येही कापू शकतो पण ते पॅटीस खूप मोठे होतात. हे छोटे छोटे छान वाटतात पॅटीस त्यामुळे मी ते एका ब्रेडचे 4 स्लाइस केलेले आहेत. येथे मी आणखीन एक ब्रेड घेऊन याला पण मी तयार करून घेते म्हणजे आपल्याला एकदमच तळता येतील. छान कुरकुरीत असे ब्रेड पॅटीस होतात. खायला अगदी खमंग. येथे माझे सर्व पॅटीस तयार झालेले आहेत. तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये कट करू शकता. यापेक्षा आणखीन तुम्ही बारीकही करू शकता. याचे 8 तुकडेही तुम्ही करू शकता म्हणजे तळायला सोपं जातील. हे पहा, बेसन पिठामध्ये बुडवून याला आता मी छान तळून घेते. ब्रेड पिठामध्ये पूर्ण कव्हर करून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये तेल बसणार नाही. आपला ब्रेड जर पूर्ण पिठामध्ये कव्हर नाही झाला तर त्यामध्ये तेल बसतं. त्यामुळे ब्रेड चांगला पिठामध्ये बुडवून तळायला सोडायचं आहे. येथे मी सगळे पॅटीस टाकलेले आहेत. आता याला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे. हे पहा,
छान पॅटीस आपले तयार झालेले आहेत. तेल अजिबात बसत नाही यामध्ये आणि छोटे छोटे केल्यामुळे तळायलाही अगदी सोपे. गरमागरम पॅटीस आपले तयार झालेले आहेत. तुम्ही याला हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता. हे नुसतेही छान लागतात. तर कशी वाटली हे तुम्हाला झटपट रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपली जुनी माती नवी पिढी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर करा. मी याला सॉससोबत खाते. एक नंबर आपले पॅटीस येथे तयार झालेले आहेत. धन्यवाद.